5 बजे ये टूर्नामेंट समाप्त होना है। ये जिस तरीके से विधानसभा का यहाँ पर चुनाव है उसके चलते ये नियमों का पालन करना हमें बहुत जरूरी होगा। तो 5 बजे ये टूर्नामेंट समाप्त करनी है। तो इससे बदौलत चलते हैं कि जिस तरीके से जो समय है आपको बचाना है सभी टीमों को। चलिए दोनों टीमों के 12वें खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में आइए। प्रतीक और अजय ये सलामी जोड़ी मैदान के अंदर आती हुई, दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। विजय टीम कहाँ न जाइए, रुकिए आप, इसके बाद तुरंत आपका ही मुकाबला होगा। जहां पर आज बिल्कुल अच्छा खेल दिखाया सुदेश सालुंके ने। वोडाफोन वाल टीम ने अंतिम समय में जब 6 गेंदों में 12 की जरूरत थी, 2 गेंदे सुदेश डॉट खेले थे और उसके बाद बेहतरीन, शायद थोड़े लेट आए, पाला खा के आए होंगे, लेकिन वो ताकत है इनके बल्लेबाजी में। तो फील्डिंग डिपार्टमेंट टीम यानी कि अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा को 2 रनों की पेनल्टी है वो ऐड की जाएगी बाद में स्कोर में, और फिर वो टारगेट सेट किया जाएगा। तो देवांश तांडेल गेंदबाजी के मार्ग पर यहां पर आते हुए एक उम्दा किस्म के खिलाड़ी है। पिछले साल रोमन ट्रॉफी में बेहतरीन उन्होंने गेंदबाजी की थी, लेकिन उतनी ताकत और बल्लेबाज जयगाव देवी बुर्दुल टीम के देख सकते हैं। अजय खेलने के लिए तैयार, बॉलर राइट आर्म अराउंड द विकेट। और पहली गेंद काफी जोर से वहां पर डाली थी और पड़ने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। जिस तरीके से इस सीजन की शुरुआत हमने देखी, MKK ट्रॉफी, मानिक शेठ काटे ट्रॉफी, फिर उसके बाद आमदार चषक आपने देखा, नागजरी, दोनों नागजरी के टूर्नामेंट में बेहतरीन प्रदर्शन दिखाया था सुपर 6 के मुकाबले में। हालांकि हार का सामना करना पड़ा था, लेकिन ताकतवर टीमें हैं बुर्दुल और उनके साथ अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा। डॉट बॉल, 2 गेंद यहां पर डॉट बॉल फेंकते हुए जड़ में डाली थी इस गेंद को, सम्मान दिया इस गेंद को, अपने आप को बचाने का प्रयास किया। जानते हैं कि अच्छी गेंदों को सम्मान देना भी बहुत जरूरी होता है। बॉलर फिर से एक बार देवांश तैयार, और इस बार थी का बाउंसर के चक्कर में थे, ये व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, और एक बाउंस का इशारा भी यहां पर देते हुए बहुत तेज रफ्तार से गेंद रिलीज की थी, जरूर छोड़ दिया इस गेंद को सीधा विकेट कीपर के दास्तान में। कोई भी प्रयास नहीं किया बड़ा शॉट लगाने का, और ये व्हाइट के साथ खाता खुलता हुआ जयगाव देवी 11 बुर्दुल टीम का। चलिए शुरुआत तो यहां पर हुई है, व्हाइट बॉल के साथ 1 रन खाते में स्कोर में जुड़ा है। तो मिस टाइमिंग स्ट्रोक है, बड़ा शॉट खेलने की कोशिश, बहुत छोटी गेंद थी, इसको पुल करना चाहिए था। और चलिए बल्लेबाज होंगे मैदान से बाहर, और ये पहला करारा झटका लगेगा जयगाव देवी 11 बुर्दुल टीम को। प्रयास कर रहे थे और आखिरकार अजय के पारी का वहां खात्मा। जिस बड़े शॉट के लिए जो खिलाड़ी जाना जाता है वही खिलाड़ी 0 के निजी स्कोर के ऊपर मैदान से बाहर लौट चुका है। इसके बाद मुकाबला होगा खिड़ुकपाड़ा टीम के कप्तान और श्री गणेश 11 मोरबी टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। अगला मुकाबला आपके सामने पेश होगा जहां पर आदेश पांडव इनकी सेना होगी, तो एक तरफ खिड़ुकपाड़ा भावेश की सेना तैयार होगी। दोनों टीमों का स्वागत है, टॉस के लिए आइए। इनिंग ब्रेक में अगर नहीं आओगे तो आपको पेनल्टी जरूर दी जाएगी, ये बात आप ध्यान में रखिए। जब सेकंड इनिंग से अगर पहली गेंद गिरती है, लेकिन इससे पहले ये मैच जो है विनर्स वर्सेस विनर्स खेला जाएगा। फिर भी हम कॉल देकर रहे थे आपको कि आपके पास समय है कि बार बार अनाउंसमेंट करने की नौबत ना आए, ये बात हम आप तक पहुंचाने का काम कर रहे हैं। तो चलिए सिंगल के साथ खाता खोला बल्लेबाज भूषण ने, और टीम की रन संख्या पहुंची है 2 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। मजा आएगा खेल में। दोनों टीमें, एक पेन तालुका की टीम है तो दूसरी बिल्कुल अंबरनाथ तालुके की टीम, जहां पर 2 टीमों के बीच में ये मैच आपके सामने काफी अच्छा नजर आएगा। राइट आर्म ओवर द विकेट से देवांश तांडेल, सामने बल्लेबाज प्रतीक। जड़ में डालने का प्रयास किया था, बल्ले का अंदरूनी हिस्सा लेकर सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल की समाप्ति। पहले पावर प्ले में रन नहीं बन रहे। जिस तरीके से चिंचोली टीम ने पहले पावर प्ले में गेंदबाजी की थी, वहां पर सिर्फ 8 ही रन खर्च किए थे, और उसके बाद उनके 3 गेंदबाजों ने लगभग 65 रन वहां पर खर्च किए, और बहुत बड़ा टारगेट उनके सामने खड़ा रहा। यह बड़ा शॉट है, हवाई हल्ला सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से, माफ कीजिएगा एक्स्ट्रा कवर के ऊपर से सीमा रेखा पार। दैट्स ए 6 रन। ओवर नंबर पहला समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 8 रन 1 विकेट के नुकसान पर गांव देवी बुर्दुल।
बिल्कुल आप देख सकते हैं कि जिस तरीके से ये सानिया डीजे साउंड सर्विस धुंधरे नितिन के माध्यम से ये संगीत लगातार आप सुनते हो। यहाँ पर बुर्दुल की सरपंच नाइट ट्रॉफी रहती है, हमेशा नितिन डीजे की सानिया साउंड सर्विस का दमदार आपको आवाज और साथ संगीत बेहतरीन सुनाते हैं और ये संगीत नितिन के द्वारा बिल्कुल आपको नजर आया। बुर्दुल गांव तालुका अंबरनाथ ठाणे जिला स्नेहा तई नितेश पाटिल सरपंच चषक 2024 का शानदार पर्व नाइट टूर्नामेंट 21 दिसंबर से लेकर 25 दिसंबर तक ये नाइट टूर्नामेंट आपके सामने पेश होगी। हर दिन 8 टीमें खेलेगी, यानी कि 32 टीमें पार्टिसिपेट होगी। फिर सुपर 8 में 8 टीमें होंगी, जहां पर पहले क्रमांक की कैश प्राइज होगी 1.5 लाख और एक ट्रॉफी। सेकंड प्राइज होगी 75,000 एक ट्रॉफी। थर्ड प्राइज 40,000 40 और चतुर्थ क्रमांक होगा 35,000 35,000 एक ट्रॉफी। मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक, बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर के लिए स्पोर्ट्स साइकिल और पेस बिल्डर के लिए कूलर दिया जाएगा। इस टीम को संपर्क करना है ऑलमोस्ट। अगर टीमें की बात करेंगे तो ये जार जब गिरती है ना तो तभी वो टीमें फुल होती है, लेकिन फिर भी ये किसी टीम को अगर यहाँ पर प्रवेश लेना है तो आप कांटेक्ट कोशिश तो कर सकते हैं। प्रवीण मात्रे होंगे, सुधीर होंगे। तो चले इस बार पहली गेंद के ऊपर समीर ने दिलाई ये सफलता और ये पहला दूसरा करारा झटका। लेकिन जैसे ही यहां पर देखेंगे कि प्रतीक अभी भी नॉन स्ट्राइक के एंड पर है, जो बल्लेबाज आउट हुए मेरे ख्याल से भूषण आउट होकर मैदान से बाहर लौटे। अब ये 2 बल्लेबाजों के ऊपर यानी कि गांधी बुर्दुल टीम के कप्तान प्रतीक सुधीर पाटिल और प्रतीक के ऊपर अब बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी। प्रतीक के बल्ले से एक छक्का निकला है, सुधीर बड़े शॉट के लिए जाने जाते हैं और निश्चित तौर पर उनके ऊपर अब पूरी ये टीम कमान कप्तान के ऊपर रहेगी। पहली गेंद बिल्कुल घुटने के बल पर खेलने का प्रयास किया था, 1 रन मुकम्मल। क्या दूसरे की कोशिश, ये रन जोखिम भरा लेकिन गलत थ्रो गलत है। विकेट कीपर एंड की तरफ थ्रो करना चाहिए था, क्योंकि बैट्समैन जब सेकंड चुराने के लिए रहता है ना तो उसके लिए पहुंचना मुश्किल होता है और ये सोच कहीं ना कहीं क्रिकेट में रखनी बहुत जरूरी है। छोटी छोटी गलतियां है ना वो आपको सुधारना रहता है, लेकिन मैं कहूंगा गुड रनिंग बिटवीन द विकेट, सामने से 2 रन चुराए और इसीलिए रनिंग बिटवीन द विकेट में ये खिलाड़ी बिल्कुल माहिर जाना जाता है। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से स्कोर बनता हुआ 10 रन। कम से कम 40-45 के ऊपर तो जाना चाहेगी पहले सत्र में। जहां तक गेंदबाजी की सवाल है आपकी, उस गेंदबाजी के बदौलत ये मैच में आप जरूर फाइट कर सकते हैं। बॉलर समीर राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। ओटापा पीछे था, बड़ा शॉट खेला है मिड विकेट की तरफ, लेकिन अंतिम क्षणों में जबरदस्त एफर्ट वहां पर देखने को मिला। कवर्स के लिए खिलाड़ी थे, दूसरे का प्रयास, लेकिन इस बार सुधीर ने मना कर दिया। जहां थे ये रन जोखिम भरा बन सकता था। गुड फील्डिंग, अच्छा फील्डिंग का नजराना पेश किया वहां पर अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा टीम ने। पिछले साल नामदार ट्रॉफी में भी ये टीम खेली थी। रोशन शेठ पाटिल 12-12 किंग मंगल मूर्ति वाजे टीम के खिलाफ बेहतरीन प्रदर्शन रहा, लेकिन सेकंड राउंड के मुकाबले में उन्हें हार का सामना करना पड़ा। जयगाउदी बुर्दुल बनाम ये मैच आपके सामने नजर आता हुआ। बढ़िया पेन कोलीवाड़ा लल्ला के नेतृत्व में ये टीम हमेशा दमदार परफॉर्मेंस देती है। और ये मिसफील्ड, ये बोनस के रन मिलेंगे। रन नहीं बन रहे थे और ये रन मैं कहूंगा जरूर मिले हैं 22 के तौर पर। गेंद सीमा पार, 4 रन। की मदद से रन संख्या पहुंची है 15 रन। 2 विकेटों के नुकसान पर 15 रन अभी तक बने हैं, यानी कि थोड़ी सी अब गाड़ी जो है पटरी पर नजर आती हुई, क्योंकि 2 विकेटों के नुकसान के ऊपर थोड़ा सा प्रेशर जरूर था। और मिडिल ऑर्डर्स के जो बल्लेबाज है कप्तान सुधीर, वो अभी तक खड़े हैं और प्रतीक भी मैदान के अंदर है। ओह, फुल टॉस बॉल थी, बड़ा शॉट सीधा खेलना चाहिए था, स्वीप बैठक शॉट का ये प्रयास किया था उन्होंने। ये गेंदें आपको बार बार नहीं मिलेगी। देखिए प्रॉपर अगर रडार में होती तो डेफिनेटली ये बड़ा शॉट हो सकता था, लेकिन चलिए ये पहले बहुत आगे गए, स्टंप कवर किए और ये पूरी तरीके से आप देख सकते हैं कि जिस तरीके से ये शॉट्स उन्हें लगाना चाहिए था वो नहीं ठीक बल्ले पर लगा और ये डॉट बॉल की समाप्ति। चलिए बॉलर तैयार। और इस बार भी देखेंगे, शायद अच्छा हुआ विकेट कीपर के पीछे वहां पर गेंद पकड़ी, वरना ये भी चौका मिल सकता था। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास पे बढ़ोतरी।
राहुल उल्वेकर आपका स्वागत है। खेडूकपाड़ा टीम के विस्फोटक खिलाड़ी जरूर है, बहुत अनुभव है इनका पास, हमने कई मर्तबा इनकी गेंदबाजी और बल्लेबाजी देखी है। लेकिन चलिए इस बार रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, टोटल 2 रन और इसी 2 रनों की मदद से ओवर नंबर भी समाप्त हो चुका है। दूसरा और 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 2 विकेट के नुकसान के ऊपर 18 रन। अतिथि मेहमान प्यार से पाटलांचा छावा दिग्या जिसे कहा जाता है, यानी कि प्रसाद, इनका आगमन हो चुका है। प्रसाद आपका स्वागत है। यानी मैन ऑफ द मैच की जो सभी ट्रॉफीज है बिल्कुल प्रसाद भाई पाटलांचा छावा दिग्या इनके ओर से दी गई है। आपका स्वागत है प्रसाद भाई। अभी अभी नई खरीदी विक्रमी उनकी देखी स्विफ्ट गाड़ी की, प्रिंस प्रसाद पाटिल, इनके ओर से इस तिरंगा 11 ट्रॉफी में, तिरंगा ट्रॉफी में उनके ओर से मैन ऑफ द मैच के लिए जो सभी के सभी ट्रॉफीज है वो प्रसाद भाई इनके ओर से दी गई है। प्रसाद भाई स्वागत है। उनके सुपुत्र प्रिंस इनके नाम से बिल्कुल ये ट्रॉफीज आप देख सकते हैं। तो अलंकार गेंदबाजी के मार्ग पर, यानी कि अलंकार गुड्डू बॉलिंग मार्ग पर आते हुए, सामने बल्लेबाज है सुधीर। आप यहां पर हाथ खोलने होंगे क्योंकि 18 बने हैं और कम से कम आने वाले 2 ओवर में रन बनाने पड़ेंगे। तेज बॉल डालने का प्रयास, ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर ने इस गेंद को बिल्कुल वाइड बॉल का करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रास में यहां पर बढ़ोतरी और इस 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, बिल्कुल ऑफ स्टंप की वाइड रेखा की काफी यह बाहर थी गेंद। एक्शन रिप्ले में आपने देखा वही कुछ समझाते हुए कि जो गेंद थी अगर बाहर गिरेगी तो ये वाइड बॉल, शायद कुछ ऐसी बातें अंपायर ने चर्चा की होगी। और जड़ में डालने का प्रयास, गैप ढूंढी है, फील्डर है, पहुंच में नहीं है, लेकिन उनके सीधा गेंद एक स्टक कवर की तरफ जाती हुई 1 बाउंस 4 रन। और इसी 4 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 23 रन बने। शुरुआत बेहतरीन होती हुई इस ओवर में देखा जाएगा तो जयगांव देवी 11 बुर्दुल टीम के बल्लेबाज सुधीर की ओर से कप्तान है, कप्तान की जिम्मेदारियां उठाना चाहते हैं। पहले 2 ओवर का खेल आपने देखा अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा गेंदबाजों के नाम पर रहा, लेकिन अब ये 2 ओवर क्या बल्लेबाज के आएंगे। इस बार बॉलर के सर के ऊपर से खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, गुड फील्डिंग, अंतिम क्षणों में बेहतरीन स्टॉप किया। तुतुमे में ओ ये मामला बन सकता था। कमाल की फील्डिंग नजर आई वहां पर। अपने टीम के लिए 3 रन बचाए इस खिलाड़ी ने। फील्डर थे मेरे ख्याल से वहां पर ओमकार थे वहां पर फील्डर, जिनके द्वारा ये बेहतरीन फील्डिंग नजर आई और यकीनन अपने टीम के लिए उन्होंने 3 रन जरूर बचाए। 2 गेंदों में पहले 6 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं। 24 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। सुधीर खेल रहे 8 के ऊपर, प्रति खेल रहे 8 रनों के ऊपर। और इस बार यॉर्कर डालने का प्रयास जरूर किया था, लॉन्ग ऑन की तरफ, बेहतरीन फील्डिंग। 1 रन 1 से ज्यादा कुछ नहीं है। चौका वाइड आने के बाद यह अच्छा कमबैक मैं कहूंगा अभी तक गेंदबाज अलंकार के माध्यम से, जहां पर रनों के लिए रोका है। 25 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 2 रनों की पेनल्टी भी मिली है वहां पर लेट आने के बावजूद। और निश्चित तौर पर कहीं ना कहीं ये पेनल्टी होती है, बहुत ही महत्वपूर्ण होती है हर एक टीम के लिए। बोलो तैयार, और ऑन साइड में मोड़ दिया है। मिड विकेट में खिलाड़ी है वहां पर, बड़े शॉट लगातार लगाना चाहते हैं लेकिन बल्ले के प्रॉपर रडार में गेंदें नहीं आ रही है। एक चौका था, उसमें आत्मविश्वास भरी ये स्ट्रोक थी जहां पर चौका बटोरा। उसके बाद हर गेंद के ऊपर बड़े शॉट खेलने का प्रयास किया है उन्होंने, लेकिन जो चाहते वो नहीं घट रहा है। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26, 9.75 का अभी तक फिलहाल रन रेट है। इसी तरह चलते रहेंगे, कम से कम 40 तक पहुंच जरूर जाएंगे, लेकिन क्या ये सम्मानजनक स्कोर होगा। और ये बड़ा बैट के टो निचले हिस्से में शायद लगी है या मिडल लगी है, लेकिन बढ़िया आवाज आई यहां तक और सीधा गेंद जाती हुई 6 रनों के लिए। एक बार जरूर देखेंगे हम रिप्ले में कि सुधीर का जो बल्ला है उन्होंने भी कहा शायद बैटले टो निचले हिस्से में गेंद लगी है। जी हाँ, ये बॉटम हिस्से में लगी है। बढ़िया 6 रन। बहुत बहुत शुक्रिया डीजे, क्या कमाल का ये स्ट्रोक था। उम्दा बल्लेबाजी यहां पर नजर आती हुई 6 रनों की मदद से, हालांकि बढ़ता हुआ स्कोर है 32 रन। और ये कमाल का स्ट्रोक है, ये उससे बेहतर है। ये पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक है। छक्के के बाद आया चौका
बहुत बड़ा ओवर अब यहां पर नजर आता हुआ बल्लेबाजी में, और ये गेंदबाजी की चर्चा करेंगे तो मुश्किलें बढ़ती हुई। तीन ओवर के समाप्ति के बाद 36 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 12.00 के रन रेट से फिलहाल चल रही है 36, यानी कि अब इस तरीके का स्कोर बरकरार रहेगा तो कम से कम 50-48 के करीब एक फाइटिंग टोटल यहां पर खड़ा करेगी जयगांव देवी 11 बुर्दुल। गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से शिवम गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, सुधीर पाटिल 9, प्रतीक खेल रहे 19 के ऊपर, यानी कि जयगांव देवी बुर्दुल पहले 2 विकेट सस्ते में उन्होंने गंवाए थे, और ये इस मर्तबा मात्र देखिए कि पूरी तरीके से ओवर में दमदार बल्लेबाजी की और जो रन चाहिए थे जयगांव देवी 11 बुर्दुल टीम को वो रन मिलते हुए। शायद गेंदबाज चले, बॉलर होंगे तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। ओ पहली गेंद लॉलीपॉप भी थी, लेकिन क्या ये बाउंड्री 6 क्लियर कर पाएगी? जी हां, यस इज डज, ये लॉन्ग ऑन के ऊपर से बहुत बड़ा छक्का। थोड़े से रुके 2 ओवर तक, फिर यहां पर कड़े प्रहार करते हुए रोक लगानी होगी। सुधीर का जिस तरीके से बल्ला चल रहा है, और ये भी बड़ा शॉट था जरूर, लेकिन सीधा गेंद फील्डर के हाथों में। 1 रन तो मिला, दूसरे का प्रयास हो रहा है और ये खराब थ्रो। थोड़े से नाखुश होंगे वहां पर लावास्कर, कप्तान है टीम के निश्चित तौर पर, जहां पर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने। 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 44, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। 4 गेंदों का खेल फिलहाल यहां पर अभी तक बचा हुआ है। शिवम गेंदबाजी के मार्ग पर, आक्रमण जिनके ऊपर किए जा रहे बुर्दुल टीम के बल्लेबाज यानी कि कप्तान की ओर से। और ये तोल एक और फुल टॉस करवाई थी, लेकिन ये क्लियर होगी या नहीं, वहां पर अच्छा एफर्ट देखने को मिला। ये ग्रामीण के खिलाड़ी ऐसी गलतियां क्यों करते हैं? जब आपका कैच हवा में उड़ता है ना, तो आप रनिंग में रहिए, क्या कैच पकड़ेंगे या नहीं इससे भ्रम में मत रहिए। बड़े बड़े खिलाड़ी के हाथ से कैच छूटता है तो आप रुकते क्यों हो? अगर एक बॉल में 2 रहते तो आप रुकते? चेसिंग के लिए नहीं रुकते, दौड़ ही लेते। और चलिए, इस बार जड़ में जरूर डाला था, अच्छी गेंद यहां पर नजर आती हुई। तो 46 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी यहां पर 2 गेंदें इस इनिंग्स की बची हुई है। 4 ओवर का यह मुकाबला। ओ चलिए, इस बार सुधीर होंगे आउट, मैदान से बाहर। बढ़िया वापसी शिवम के द्वारा। जहां पर 46 रन, नए बल्लेबाज आएंगे आदर्श बल्लेबाजी के लिए। और अब देख सकते हैं कि जिस तरीके से गेंदबाजी, पहली 2 गेंदों के ऊपर बड़े शॉट आए थे, लेकिन उसके बाद क्या कमबैक, खूबसूरत कमबैक किया है ये सुधीर को। आप देख सकते हैं अच्छी पारी, कप्तानी पारी खेली उन्होंने 19 रनों की, और आखिरकार आउट होकर लौटेंगे मैदान से बाहर। क्या अंतिम गेंद के ऊपर कोई बड़ा शॉट आएगा जहां पर 50 का आंकड़ा पूरा होगा, या कोई डॉट बॉल आएगी? देखेंगे किसके हित में यह अंतिम गेंद जाएगी, बल्लेबाज के फेवर में होगी या होगी गेंदबाज के फेवर में। 3 विकेटों के नुकसान के ऊपर 46 रन बने। टॉस जीतकर अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया। फिर 46 रन बने अभी तक इस ओवर की आखिरी गेंद। फुल टॉस बॉल थी, गैप ढूंढने का प्रयास किया है, फील्डर आते हुए दूर से पहुंच में नहीं है, और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए जयगांव देवी 11 बुर्दुल टीम के प्लस 2 रनों की पेनल्टी है, 52 बने, यानी कि 53 रनों का टोटल लक्ष्य रहेगा। पेनल्टी के साथ अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा को।
तर पाटलांचा छावा दिग्या आणि प्रेमाने त्यांना पप्पू प्रसाद पाटील आत्ताच त्यांची विक्रमी खरेदी स्विफ्ट गाडीची आपण पाहिलीत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रिन्स प्रसाद पाटील जे आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या लाभल्यात आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत। प्रसाद पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने मायची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे प्रसाद पाटील यांचा इथे शुभ सन्मान तुम्ही या ठिकाणी पाहताय। तर बिंगो सेंटरच्या अध्यक्ष मला वाटतं मित्रांनो होते आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आपल्याला या ट्रॉफ्याज पाहायला मिळाल्या त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। थँक्यू। जाऊया नेक्स्ट मॅच नेक्स्ट इनिंगसाठी जोडले जातील तिथे आकाश शिल्के मॅन फ्रॉम चिंचवली, तोपर्यंत सानिया डीजे साऊंड सर्व्हिस शुभ स्वागतम। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं अतिथीगणांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ऑर्गनायझर कमिटीसह आमच्या कॉम्बॉक्स डिपार्टमेंटसह संपूर्ण थेट प्रक्षेपणाची जी टीम काम करते त्यांच्या माध्यमातून डीजे संगीत कक्षाकडून देखील तुमचं खूप खूप आभार। मॅचकडे आपण जाऊ। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, टार्गेट आहे 53 धावांचं। पेन कोलीवाडा नीड्स 53 रन्स फ्रॉम 24 बॉल। बॉलिंग जयगावदेव बोरदुल। फर्स्ट हाफ मध्ये बॅटिंग केली होती त्यांनी आणि धुव्वाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पेन कोलीवाडा 50 धावा कंप्लीट केल्या होत्या विरोधामध्ये खेळत असताना बोरदुल टीमनं आणि 2 धावांची पेनल्टी ऍड केली। टोटल 53 धावांचं टार्गेट आता असणार आहे। तर जादूच्या आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत या सामन्याचा अहवाल पाहण्यासाठी आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी। या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची। पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी। समीर हा खेळाडू आपण पाहतोय, समीर आवासकर हा खेळाडू स्ट्रायकर एंडवरती असताना अगदी त्याच्यासाठी हा चेंडू रिलीज केला होता। तिथे भूषण पाटीलची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते। जबरदस्त गोलंदाजी त्यानं लसित मलिंगाच्या ॲक्शननं चेंडू रिलीज करतोय। क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी। वन्स अगेन वन मोर टाइम अजून एक डॉट बॉल आपण इथे पाहिलेला आहे। येणारे डॉट बॉल प्रवीण म्हात्रे यांच्या अगदी चेहऱ्यावरती आपण पाहतोय थोडासा प्रेशर क्रिएट करतील, कारण ते मैदानामध्ये जरी इनॅक्शन मध्ये नसले तरी प्रवीण दादा म्हटले तर मग आपण पाहतो संघासाठी सर्व काही, हे त्यांचं खरं तर प्राथमिक दोष आहे। रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा इथे प्रयत्न फसलेला आहे। अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो भूषणचा। भूषणनं दाखवली आहे जबरदस्त गोलंदाजी। छोट्या चढणीचा हा प्रतिभावंत खेळाडू, अलौकिक प्रतिभा आज मैदानामध्ये या खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या सादर करत असताना रंगमंचावरती।
समीर आवासकर हा खेळाडू का बॅकफुटवरती आहे? इथे आपण जर पाहिलं तर टोटल धावा झाले 53 धावा बनतील का हा प्रश्न आहे. खास करून या मैदानाचा आराखडा जर पाहिला, ऐतिहासिक सामने जर आपण पाहिले तर कालचा आपण पाहिला तर 63 धावांचा हायएस्ट स्कोर होता आणि त्यानंतर आज आपण पाहिलं 80 रन खेळणे संघानं अगदी 72 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. त्यामुळे या मैदानावरती धावा बनतायत, या मैदानावरती मी म्हणेन रन्स बनतायत आणि अशा प्रसंगामध्ये जिथे बाउंड्री छोटी आहे, जिथे विकेट छोटी आहे, जिथे विकेटवरती बॅटिंगसाठी आपण पाहतो जास्तीत जास्त मदत मिळते, त्या विकेटवरती 5 चेंडू डॉट टाकलेत भूषणनं. क्या बात आहे, अफलातून कामगिरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. इन दिस मॅच आपण पाहतोय हा खरं तर झलिंगा बलिंगा टीम बुर्दुलचा. इथे आपण पाहतोय हा चांगला फटका आहे, गॅप मधून फटकारायचा प्रयत्न आपण पाहिला. तिकडे थर्ड मॅचच्या रिझनमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, तोही रिव्हर्स स्ट्रोक, कारण सरळ बॅटनं धावा आपण काहीशा बनताना पाहिल्या नव्हत्या आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं. इथे आपण पाहतोय पेन कोलीवाडा या संघाला. या षटकामधून फक्त 2 धावा खर्च करत भूषणनं केलं षटक समाप्त. 2 वरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये लल्ला वास्करसह समीर आवासकर टीम अनिकेत 11 भूमी पेन कोलीवाडा. दोन धावा झालेल्या आहेत धावफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळ मैदानाकडे आपण पाहतोय सुरू आहे. लल्ला वास्कर आणि समीर आवासकर हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट 53चा आणि त्यामध्ये या 2 धावा आणि त्याही मी म्हणेन पेनल्टीच्या आतापर्यंत त्यांनी जमा केलेल्या आहेत. त्यामुळे आता जो पूर्ण टार्गेट आहे 24 बॉलचा, तो टार्गेट तुम्हाला 3 ओव्हरमध्ये कंप्लीट करायचा आहे. लल्ला वास्करमध्ये क्षमता आहे. खास करून या खेळाडूचा खेळ आपण अनेक मैदानामध्ये पाहिलेला आहे, जिथे अनेक मैदानं गाजवली आहेत या खेळाडूंना. थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद वादळाला कुठला किनारा. जर ज्या वेळेला लल्ला वास्करला सूर गवसतो त्यावेळेला लल्ला वास्कर मात्र बल्ले बल्ले करतो, यात काहीच मात्र शंका नाहीये. आता सुधीरकडे चेंडू सोपावलेला आहे. सुधीर म्हटलं तर मग बुर्दुल गावची ही ओळख, खास करून टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील कुस्तीपट्टू देखील आहे तितकाच छान. आज आपण जर पाहिलं तर बायकरमन म्हणून हे बिरुद देखील तो आपल्या छातीवरती बिंबवतोय, जिथे 52च्या स्पर्धेमध्ये त्यानं बाईक पटकावली होती. सुधीर पाटील त्याच्यावरती प्रति अल्ला. लल्ला वास्करच्या बॅट मधून हा येतोय धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्या बात आहे, अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. बॅकअप देण्यासाठी लल्ला वास्कर आहे तुमच्या समोर. समीर आवासकर थोडासा बॅकफुट वरती आहे, कारण समीर आवासकर आपण जर म्हटलं तर तितकाच ताकदवर खेळाडू राहिलेला आहे या टीमचा. आज त्याला मात्र काहीसा सूर गवसेना. पेन प्रीमियर लीग आपण पाहिलं प्रिव्हियस सीझनमध्ये या फलंदाजी आम्ही एन्जॉय केली होती. समीर आवासकर विध्वंसकता या खेळाडूमध्ये देखील कुठून कुठून भरलेले आहे, परंतु आज मात्र TCC या मैदानावरती त्याची कुठल्याही प्रकारची डाळ दळली जात नाही, कारण समोर आहे तितकाच ताकदवर आई गावदे बुर्दुल क्रिकेट संघ, ज्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. अजूनही वेल केली नाहीये दोन्ही टीमसाठी. 17 मध्ये 45 बनवायच्यात अनिकेत 11 पेन कोलीवाडाला, तर समोर आपण पाहतोय गावदे बुर्दुल संघ गोलंदाजी करताना. यावेळचा बॉल आवडली अपील, तिकडे पंच फेटाळतायत अपीलीला. 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात घेत असताना आपण पाहतोय फलंदाजांना. इकडे सिंगल येते, या सिंगलनं धाव फलक आपण पाहतोय पुढे आपल्याला सरकताना पाहायला मिळेल. 9च्या घरामध्ये टीम जाऊन पोहोचते. 9 रन्स लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला आपण पाहतो खेळताना. 16 बॉल मध्ये 44 धावांची गरज असेल आता इथे जिंकण्यासाठी. सुधीर पाटील हा तितकाच ताकदवर फलंदाज या टीमचा. या फलंदाजाबद्दल आणि गोलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर वेग या खेळाडूची प्राथमिक आपण ओळख पाहिलेली आहे आणि खरं तर ही ओळख पटवत अनेक मैदानं गाजवणारा हा क्रिकेटपट्टू, ज्यानं 52च्या स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली मालिकावीरसाठी असलेली बाईक पटकावली आणि त्यानंतर स्पोर्ट्स मोटरसायकल विजेता खेळाडू म्हणून हे बिरुद आपल्या छातीवरती बिंबवणारा खेळाडू. अंडर 19 आणि 20 खरं तर या स्पर्धांमध्ये आम्ही शिवगर्जना बुर्दुल म्हणून या संघासोबत अनेक वेळेला परिचित राहिलो. त्यानंतर आपण पाहिलं तर त्यानंतर आपण या संघाची जर पाहिली तर ती इम्प्रूव्हमेंट अगदी आकाश गगन भरारी सारखीच आहे.
मागे वळून त्यांनी पाहिलंच नाही. हा फटका छान आहे. मी आधी चर्चा केली होती समीर आवासकर बद्दल की हा थांबणारा वादळ नाहीये आणि या वादळाने आता सिद्ध केलंय. वन्स अगेन तो आपली नजाकत आणि आपल्यातील अगदी स्टाईल दाखवत असताना दाखवतोय दमदार फटके. खेचलाय षटकार. आवासकर दोनही ताकदवर खेळाडू. पहिलं खरं तर ओव्हरमध्ये समीर आवासकर शांत होता. त्यावेळेला आपण फक्त 10%च तिथे संजय लीला बन्साली यांचा देवदास पिक्चर त्यामध्ये 10%च मी म्हणेन अमिताभ बच्चन पाहिला. आता इथून सुरुवात झालेली आहे समीर आवासकरच्या फलंदाजीची. स्ट्राईक रेट 114.चा आणि आता इथून तो विध्वंसकता सिद्ध करतोय. सुधीर पाटील 3 मध्ये 12 खर्च झालेला आहे. थोडासा बॅकफूट वरती. Once again, one more time. It's a show time. समीर आवासकरच्या बॅट मधून सिक्सर. आतमध्ये आगोकायला सुरुवात करतोय. जबरदस्त तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता लेकिन उसके बाद अस्ताव्यस्त हो जाता है. जे जे त्याच्या वाट्याला येईल त्याला त्याला तो उद्ध्वस्त करतो. असा हा समीर आवासकर आहे. आणि पुन्हा एकदा समीरच्या बॅट मधून अजून एक धमाका. प्रयत्न जरूर होता आणि इथे आपण पाहतोय अगदी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल इथे येताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा 2 षटकांचा खेळ संपला. 14.0च्या सरासरीनं आता धावगती राखत अनिकेत इलेवन पेन कोलीवाडा 28 वरती पोहोचलाय. बिना गड्याचा मोबदला आहे. पहिला सामना जिंकला होता त्या संघाला लकी ड्रॉ म्हणजे थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अंश इलेवन खेळणे संघ ठरला तो लाभदायक त्या खरं तर संधीचा. आणि त्यानंतर दुसरा सामना विजेता संघ होता तो म्हणजेच ओडाफोन वहाल आणि त्यांचा आता सामना असणार आहे. त्यामुळे तुमचा संघ नायक मी म्हणेन हा सामना संपायच्या आधी ते पाठवायचा आहे आणि तुम्हाला संघ जो असेल तो या सामन्यामधून जो विजेता संघ आहे तो संघ दर्शनी सामन्यातून तुम्हाला नक्कीच त्यांच्यासोबत खेळायचं. 12 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 2 धावा आपण सुरुवाती काळामध्येच ऍड केलेल्या आहेत धावपुस्तकावरती आणि आता इथून येणारा काल आपण पाहतोय 12 मध्ये 25 पाहिजे असतील. त्यानंतर आम्ही एक विनंती करीत आहोत आमचे अतिथीगण खास करून हे त्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. ॲडव्होकेट सुनील शेठ पाटील साहेब यांना मी विनंती करतो. बुर्दुल गावचे माजी सरपंचपदी देखील त्यांनी कार्य केलं आणि आपल्या खरं तर नावाचा झेंडा बुर्दुल सारख्या श्रीमंत ग्रामपंचायतीवरती ज्यांनी फडकवला. आणि त्यानंतर आपण पाहिलं अनेक मैदानं असतील ती मैदानं भरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अनेक वेळेला स्पर्धा भरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगले आयोजक आहेत, चांगले संयोजक आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील आमच्या मंचावरती यायचं आहे. आशू पाटील या. कट करायचा प्रयत्न आहे. फर्स्ट स्लिपला चेंडू आपण पाहतोय तिकडे खेळाडू उपलब्ध होता. चांगल्या पद्धतीनं कट केला होता. अपर कट करायचा प्रयत्न होता. लेमन कटचा स्ट्रोक आपण पाहिला. फिल्डर चतुर आणि चालक पाहायला मिळाला. पहिलं षटक हाताळलेला गोलंदाज. आता इथे गोलंदाजीसाठी आदर्श पाटीलची निवड. येणारे 10 बॉलमध्ये 24 धावा अजूनही हव्यात. सामना आपल्याला रोमांचक मोडवरती जरूर पाहायला मिळतो. इथे वाईड येण्याची दाट शक्यता आणि हा वाईड चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त फटकेबाजी करायच्या नादामध्ये आहे परंतु दुसऱ्या बाजूला कुठेतरी त्यांना डॉमिनेट करण्यासाठी काहीतरी वेगळं पण आपण अपनावं. याच खरं तर ईर्षेनं गोलंदाजी. छोट्या सनीचे गोलंदाज. मुंगी उडाले आकाशी तिने विलिले सूर्यांशी. थोर नवलाव झाला वंजे पुत्र प्रवसला. विंचू पातालाशी जाय शेष माता वंदी पाय. माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ता ह्या हसली. अगदी तुमचं छोटं होणं म्हणजे छोटं होणं नाही आहे परंतु तुमच्या कामानं मोठं होणं म्हणजे तुमचं मोठं होणं आहे.
यात काही मात्र शंका नाहीये. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 मध्ये 22 धावांची गरज. 9 चेंडू 22चं समीकरण. सामना उत्कंठावर्धक, प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकवणारा सामना आणि मधोमधी समीर आवासकर उभा. रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय, बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. या खरं तर षटकाची आता 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज. सामन्यामध्ये रोमांचकता पुन्हा एकदा मेंटेन आणि कायम. समीर आवासकर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा पुन्हा एकदा प्रयत्न त्या खेळाडूचा आपण पाहतोय. तिकडे 1 रन आपल्याला पाहायला मिळते. 1 रन सहजरित्या पूर्ण करतायत अनिकेत इलेव्हन पेन कोलीवाडा या संघाचे आपण ते खेळाडू पाहतोय. दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर तिकडे आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल घेत लल्ला वास्करकडे स्ट्राईक रोटेट. 7 चेंडू 15चं समीकरण असणार आहे. 7 चेंडू 15 धावा. प्रसंगावधान राखावा लागेल आणि इथे लल्ला वास्कर आता कुठला मोड इथे आणेल हे पाहणं महत्वाचं आहे. यावेळचा बॉल फटका फसलाय. पाटमोरे आहेत सुधीर. चांगला झेल तिकडे आणि बॅट्समन आउट होतोय. धक्का बसेल. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. गडी क्रमांक 1 बाद. विकेट इथे एक मोमेंट बनून गेली आणि ती मोमेंट आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लल्ला वास्कर मैदानामध्ये बेधडक धडकला, परंतु या खरं तर षटकाच्या अंतिम बॉलवरती त्याचं मैदानामध्ये थांबणं नियतीला मान्य नव्हतं. बाद व्हावं लागलं आणि संघ अडचणीमध्ये सापडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये 15 धावांची आता गरज असणार आहे. क्रिकेटवरती आपण पाहतोय जी प्रेम करणारी सर्व चाहते मंडळी आपण या सामन्याचा आनंद घेताना पाहतो. आपलं देखील स्वागत असणार आहे आणि सामना अगदी त्यांच्या प्रियदर्शनीसारखाच. खास करून असे सामने सर्व प्रेक्षकांना आवडतात आणि हा तसाच सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आहे, जिथे 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांचं समीकरण आपणा सर्वांना पाहायला मिळतं. रोमांचकता या सामन्यामध्ये आपणा सर्वांना जरूर पाहायला मिळते. सामना तितकाच तिखट देखील बनत चाललाय, जो काट्याप्रमाणे बसतोय समोरील अनिकेत इलेव्हन पेन कोलीवाडा संघाला. तर कधी कधी हे अशा येणारे डॉट बॉल आणि विकेट गुदगुद्या करून जातात बुर्दुल संघाच्या अगदी मनामध्ये आणि सामन्यामध्ये विध्वंसकता तसेच सगळ्या गोष्टी आहेत. असा सामना होणं सर्व प्रेक्षक नियमितपणे खरं तर एक्सपेक्ट करत असतात आणि एक्सपेक्टेशन क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये. समीर आवासकर ऑन स्ट्राईक. समीर आवासकरसाठी हा बॉल आपण पाहतोय. एक दमदार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट ऑन दिलं जाईल इथे खेळाडूला आणि इथे चेंडूनं बाउन्स घेतला होता. मी म्हणेन इथे चेंडूनं बाउन्स घेतला होता. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. 38 धावा धाव फलकावरती. 1 गड्याचा मोबदला. रिक्वायर रन रेट पाहिला तर आता वाडांकित चाललेला आहे, तो 18 वरती जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट 12चा. पुढील कालावधीमध्ये येणाऱ्या स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024. ही देखील तितकीच प्रसिद्ध स्पर्धा आहे. अनेक वर्ष नियमितपणे स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेकडे आपण जाणार आहोत. सचिन पाटील यांनी सांगितलं की तब्बल 15वं वर्ष असणार आहे आमच्या स्पर्धेचं, जिथे आम्ही ही स्पर्धा भरवतो. हा फटका खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय? यस, फिल्डर तिकडे आणि हा चांगला झेल. बॅट्समन होणार आउट. धक्का बसेल टीम पेन कोलीवाडाला. फलंदाज बाद. अजून एक विकेट आणि आता या विकेटनं अजून थोडा प्रेशर वाढत चाललाय पेन कोलीवाडावरती. ही आहे बुर्दुलची दहशत. हे आहेत बुर्दुलचे यंगस्टार खेळाडू. अगदी आपण जर पाहिला तर अंडर-25 हा संघ राहील आणि या संघाची आता आपण पाहतोय संघ स्थापनेपासून त्या आतापर्यंतचा जो प्रवास आहे, त्यांची एकता हे त्यांचं वैशिष्ट्य आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अंतिम क्षणापर्यंत सामना हा संघ कधीच सोडत नाही. अजय बॉम्बे असेल, सुधीर असेल, या खेळाडूंची चर्चा अनेक मैदानांमध्ये राहते.
आणि आज त्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण सामन्यामध्ये आपल्याला अगदी पुन्हा एकदा रोमांचकता पाहायला मिळते आणि सामना रोमांचक मोडवरती. अफाट अशा मैदानी तू येशू वेळोवेळी डाव तुझा येता जमोईशी जपूने आपली खेळली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया जो तोफासे टाकी. आणि मागे टपलाई यष्टीरक्षक तुझा उधळल्या डाव या सारांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तो ऐकत असता जयघोषांचे नारे नकोच विसरू काळगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. त्याच क्रिकेटचा आस्वाद आणि तोच क्रिकेट जो आपणा सर्वांना मंत्रमुग्ध करतो आणि तोच क्रिकेट आता या मैदानामध्ये तशाच प्रकारे वळण घेतोय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. चटके सोसावे लागतायत आणि ते सोसलेत इथे 2 विकेट्स पडल्यानंतर अनिकेत इलन पेन कोलीवाडानं. आणि पुन्हा एकदा त्यांचा कमबॅक तोही थाटात ठोकलाय षटकार. सामना रोमांचक मोडवरती आता 3 मध्ये हव्यात 9. आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड. आज जंग की घड़ी तुम पुहार दो. आन बान शान हो की जान की हो दान. आज इंद्रधनुष के बाण पे उतार दो. आज या खरं तर इंद्रधनुष्याच्या बाणावरती सर्व उतरावं लागेल आणि आज तेच करत असताना सामना तितकाच ताकदवर आणि तितकाच बलाढ्य हा सामना आपण सर्व पाहतोय. खरं तर मैदान म्हटलं तर हे मैदान देखील अशा अनेक साऱ्या विक्रमांचं साक्षीदार आलेलं मैदान आहे आणि याच मैदानावरती आपल्याला तितकाच हा एक सुंदर सामना पाहायला मिळतो. येणारे 3 बॉल आणि 9 धावांची गरज. क्रिकेटच्या रणसंग्रामाला विजय वाचून अंत नसे आणि तोच रणसंग्राम आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. येणारे 3 बॉल आणि 9 धावांची गरज. आता मधोमधी उभा आहे विजयाच्या कोण तर मग गोलंदाज आणि त्यासोबत असलेला फलंदाज. दोघांनी खरं तर कमाल केलेली आहे. लीडिंग एज विकेट कीपर सुधीर आता इथे तितकीच चपलाई दाखवतोय. जबरदस्त झेल फलंदाज बाद. अजून एक धक्का गडी क्रमांक 3 बाद. क्या बात है, क्या बात है. नवीन फलंदाज मैदानामध्ये अगदी सुंदर संगीत. जीतेगा वही जिसमें दम. कृष्ण की पुकार है ये भागवत का सारे. युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड हो. जो लढ सका वही तो महान है. आज इथे मैदानामध्ये कोण लढणार आणि कोण नडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. लढेगा वही जो नडेगा सही. आज इथे मैदानामध्ये होणार काय आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 9 धावांची आहे गरज. लीडिंग एज आणि इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट काम म्हणून जाईल का प्रश्न टीव्ही अंपायर कडे मागणी केलेली आहे आणि इथे आपण पाहतो कदाचित धोका बनेल इथे बॅट्समन साठी. तोही क्रीज सोडतोय. त्यालाही माहिती आहे की कदाचित माझी विकेटच पडलेली आहे की काय. पंचांनी 3ऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायर कडे मागणी केलेली आहे. 2 मध्ये 9 असताना हा खरं तर हा इन्सेन मैदानामध्ये घडलाय आणि सामना आपण जो पाहिला होता रोमांचक त्या सामन्यामध्ये ही पडलेली विकेट आणि येणारा जरा डॉट बॉल असेल तर मग त्रास देऊन जाईल. येस इट्स OUT आउट. हा रस्त्यावरती बघा ज्या वाहन आपण पार्क केलेले आहेत त्या सर्व आपण रस्ता सोडा कारण जायला जागा नाहीये खेळाडूंना. अशी विनंती आहे. पहा जे वाहन आपण रस्त्याच्या मधोमधी पार्क केले त्या आपण आता हलवायचे आहेत. हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच अनिकेत इलेवन पेन कोलीवाड्याच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम
गावदेवी बुर्दुल या सामन्यामध्ये आपला विजय संपादित केलेला आहे आणि पुढील फेरीमध्ये आपला निश्चित केलेला आहे विजय. या पुढील सामना असणार आहे वोडाफोन वहाल आणि तुमच्या विरोधामध्ये असतील गावदेवी बुर्दुल. 3 षटकांचा सामना राहील, याची दोनही संघांनी घ्यायची आहे नोंद. लाईनअप करायचं आहे बघा, कोलीवाडा टीम लाईनअप करायचं आहे. खास करून कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही एक संघ पाहिला जो इथे उपस्थित झाला होता त्या परिसरातील भूमी 11 फणस डोंगरी. त्यांचा देखील चांगला खेळ आम्ही पाहिला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो इथे तितकाच छान परफॉर्मन्स दिला. आज भलेही लल्ला भास्कर आणि समीर आवास्करच्या टीमला खरं तर इथे